नमस्कार मित्रांनो. मोदी सरकार आपल्या सगळ्यात मोठ्या ॲसेटचा बळी घेणार का, हा प्रश्न मला पडलेला आहे. हा व्हिडिओ निखिल गुप्ताबाबत नाही आहे. गुरुपत्वंत सिंग पन्नू, त्याच्या हत्येचा प्रयत्न, त्याच्यासाठी दिली गेलेली सुपारी वगैरे हा विषय मी घेत नाही आहे. याचं कारण जसे म्हटलं की अनेक गोष्टी पूर्णपणे उलगडल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य होत नाही. जरी तुम्ही राजकीय विश्लेषक असाल तरी काही गोष्टींच्या मागे आणखीन काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला दिसत नाहीत. निखिल गुप्ता ज्यांनी आता मान्य केलेलं आहे की तो या सगळ्या कटामध्ये म्हणजे त्याचा सहभाग होता, त्यांनी आपल्या विरुद्धचे गुन्हे मान्य केलेले आहेत. पण त्याच्या मागे भारत आणि कॅनडामध्ये, भारत आणि अमेरिकेमध्ये काहीतरी महत्त्वाचं चालू आहे आणि त्यासाठी जे दिसतंय ते तसं नाही आहे. ते काय आहे ते जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा त्याच्याबद्दल बोलणं चांगलं असतं, त्याच्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही. मग हा ॲसेट कोण आहे? तर हा ॲसेट राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. मी अशी अपेक्षा करणं सोडून दिलं होतं की राहुल गांधींविरुद्ध सरकार काहीतरी कारवाई करेल, त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारवाई करेल, त्यांच्या दर आठवड्या पंधरवड्याला गायब होण्यात आणि गायब होऊन कुठल्या तरी गुप्त देशात गुप्तपणे वावरण्याच्या सवयीबद्दल काहीतरी कारवाई करेल, त्याच्या वाह्यात वक्तव्यांबद्दल कारवाई करेल. याचं कारण राहुल गांधी हे नरेंद्र मोदींपाठोपाठ भाजपचं सगळ्यात मोठं ट्रम्प कार्ड आहे. मोदी सरकारने कितीही नालायकपणा केला, कितीही कामचुकारपणा केला, ते करतायत असं माझं म्हणणं नाही आहे, पण काहीही जरी केलं तरी जोपर्यंत राहुल गांधी मोदींना आव्हान देत आहेत तोपर्यंत लोक नरेंद्र मोदींनाच, भाजपालाच मतदान करतील. कारण राहुल गांधींचे माकडचाळे बघून काँग्रेसच्या मतदारांनाही कपाळावर हात लावायची वेळ येते. त्यांना हे कळत नाही की बाकीचे सगळे एवढे लोक असताना, शशी थरूर असताना, प्रियंका वाड्रा असताना, इतर असताना सोनिया गांधींचं राहुल गांधींवर एवढं प्रेम का आहे. पण या अधिवेशनात राहुल गांधींनी जे काही चाळे केले ते सगळ्या सीमा पार करणारे होते आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध एका प्रकारे हक्कभंगाची जे सबस्टँटिव्ह मोशन आणण्यात आलेलं आहे आणि त्याच्या चौकशी अंती, त्याच्यावरच्या लोकसभेतल्या चर्चेअंती जर लोकसभेला, सदनाला असं वाटलं की राहुल गांधी यांनी त्यांना मिळत असलेल्या सवलतींचा, त्यांच्या संसद सदस्य म्हणून असलेल्या स्थानाचा गैरउपयोग केलेला आहे, तर मग त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात येईल. अर्थात त्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याचा आणि पुन्हा निवडून येण्याचा मार्ग मोकळा राहील, पण त्यांची हकालपट्टी करण्यात येईल. कदाचित राहुल गांधींचीही हीच इच्छा आहे. पण एकूणच आपण जर ह्या अधिवेशनातलं कामकाज बघितलं, सगळ्यात पहिले राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधानांचं भाषण होऊ शकलं नाही. लोकसभेत ते भाषण होऊ शकलं नाही कारण लोकसभेत पंतप्रधानांना घेरून काहीतरी तमाशा करण्याचा कट आखण्यात आला होता. त्याच्यासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या अन्य काही महिला सदस्यांना पुढे करून पंतप्रधानांविरुद्ध काहीतरी, म्हणजे ज्याला काहीतरी आपले मर्यादा न सांभाळता काम केल्याचा किंवा अश्लील गोष्टी करण्याचा वगैरे अशा प्रकारचा आरोप करण्याचा हेतू होता. हे कशातनं दिसतं? साध्या साध्या गोष्टीत दिसतं. तुम्ही काँग्रेसच्या ट्विटर हँडलकडे बघा. सचिन तेंडुलकर आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण पत्रिका घेऊन दिल्लीला, मी अरेतुरे करतो कारण सचिन आपण अरेतुरेच बोलतो, म्हणजे कितीही ज्येष्ठ भारतरत्न वगैरे काही असलं तरी, कारण लहानपणापासून तीच सवय, गेला होता तेव्हा
जे फोटो काढले एकाच दिवशी सचिननी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी सगळ्यांना भेट दिली, तर त्याच्यामध्ये एका म्हणजे मोदी आणि शहांच्या फोटोमध्ये मोदींच्या एका बाजूला सचिन, एका बाजूला त्याचा मुलगा आणि मग त्याच्या दोन्ही बाजूला परिवारातील जे त्याच्या मुलीकडचे, त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांचा, त्याच्यामध्ये महिला सदस्यांचा समावेश आहे. पण राहुल गांधींबरोबरचा फोटो आहे त्याच्यामध्ये मात्र एका बाजूला सचिन आणि त्याचा मुलगा वगैरे आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या घरातील महिला सदस्य आहे. याच्यावरून काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं असा आरोप करण्यात आला की बघा, राहुल गांधींच्या सहवासात तेंडुलकरांच्या घरातील महिलांना सुरक्षित वाटतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा त्यांच्या घरातल्या महिलांच्या कडे वाईट नजरेने बघतील म्हणून, म्हणजे बॅरियर म्हणून 2 पुरुष उभे करण्यात आलेले आहेत. हे इतक्या खालच्या पातळीवरचा आरोप काँग्रेससारख्या पक्षाच्या ट्विटर हँडलवरनं, त्यांच्या नेत्यांच्या ट्विटर हँडलवरनं करण्यात येत असेल तर काँग्रेसची बौद्धिक पातळी, त्यांची दिवाळखोरी कुठपर्यंत आली हे लक्षात येतं. आणि त्यामुळे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरची चर्चा ही मुख्यतः म्हणजे पंतप्रधानांनी त्याला राज्यसभेत उत्तर दिलं, लोकसभेत ते होऊ गेलं नाही. आणि म्हणून अर्थसंकल्पावरची जी चर्चा होती त्याच्यावर नेता प्रतिपक्ष किंवा लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी जे बोलायला उठले आणि त्याच्यात आपण कसे मार्शल आर्ट्समध्ये, आपण मार्शल आर्टिस्ट आहोत, आपल्याला सगळे जुडो, तायक्वांडो, कराटे वगैरे सगळं येतं आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे ग्रीप असते आणि चोक असतं. लोकांना पहिले कळेल ना की हे बजेटचं काय संबंध आहे याच्याशी. आणि त्यात त्यांनी बोलताना असं सांगायचा प्रयत्न केला की चोक म्हणजे तुम्हाला असं गळा धरतात आणि एकदा ती पकड तुमच्या गळ्याभोवती घेतली की तुम्ही काही प्रतिकार करू शकत नाही. तसं म्हणे भारताच्या बाबतीत झालेलं आहे. आणि ते झालेलं आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचं राष्ट्रीय हित विकायला काढलेलं आहे, विकलेलं आहे. त्याच्यात त्यांनी 3-4 वेगवेगळे मुद्दे मांडले. याच्यामध्ये माजी लष्कर प्रमुख जनरल नरावणे यांच्या न प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचे दाखले देण्यात आले. खरं हे करणं चुकीचं आहे. याचं कारण म्हणजे जेव्हा लष्करी अधिकारी पुस्तक लिहितात तेव्हा त्यांना, आणि ते सध्याच्या काळातल्या घटनांबद्दल असतं, तेव्हा त्यांना संरक्षण मंत्रालयाचं मान्यता त्याला लागते. ती अजून त्यांना मिळालेली नाही आहेत. म्हणून स्वतः नरवणे याच्याबद्दल काही बोलत नाही आहे. पेंग्विन जो प्रकाशक आहे त्यांचं म्हणणं आहे आमच्याकडनं हे पुस्तक काही कुठे गेलेलं नाही आहे, परंतु तरी देखील या पुस्तकाच्या प्रती सगळीकडे सर्क्युलेट होत आहेत. आणि या प्रसिद्ध न झालेल्या पुस्तकाच्या साहाय्याने राहुल गांधींनी असा आरोप केला आहे की जेव्हा भारत आणि चीन हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर समोरासमोर होते आणि स्पंगूर गॅपमधनं चीनने आपले रणगाडे घुसवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जनरल नरावणेंनी जी लष्करी नेतृत्व आहे त्यांच्याशी काहीतरी संभाषण झालं आणि त्याच्यात त्यांना एकटं पाडण्यात आलं. त्याच्यात त्यांना सगळे ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली. प्रत्यक्षात जरी तो तुम्ही संवाद वाचलात तरी त्याचे अनेक अर्थ निघू शकतात. आणि त्यातला योग्य अर्थ हा आहे की त्यांना ऑपरेशनल फ्रीडम देण्यात आलं होतं. त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय घ्या. याच वाक्याचा उलटा अर्थ करून पंतप्रधानांनी, संरक्षण मंत्र्यांनी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल वगैरे यांनी जबाबदारी झटकली अशा प्रकारचा अर्थ. पण हे सगळं पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर बोलणं योग्य ठरलं असतं. नरवणे स्वतः या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी, त्याचं क्लिअरन्ससाठी वाट बघत आहेत. ते स्वतःही बोलू शकले असते. जर अशा प्रकारची गोष्ट त्यांच्याबाबत झाली असती तर ते स्वतः कुठेतरी कार्यक्रमात बोलू शकले असते आणि त्यांच्या बोलण्याला जास्त वजन पडलं असतं. पण ते स्वतः शिस्त, लष्कराची शिस्त ते मोडायला तयार नाही आहेत. ते ती शिस्त पाळतायत. पण राहुल गांधी त्याचा असा अर्थ काढून एका प्रकारे नरेंद्र मोदी कसे डरपोक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी त्या एप्स्टाईन फाईलचा उल्लेख केला. त्याच्यातही त्यांनी कशा प्रकारे अनिल अंबानी आणि मोदी आणि मग सगळे यांचे संबंध होते आणि भारताने आपलं राष्ट्रीय हित कशा प्रकारे अमेरिकेशी गहाण ठेवलं. कारण मोदी आणि सहकाऱ्यांचं हरदीप पुरी ॲम्बेसेडर होते तेव्हा, त्याच्यानंतरही ते अमेरिकेत होते, त्यांचं नाव आलं आहे. म्हणजे या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी. त्याच्यानंतर भारत अमेरिका व्यापार करार झाला. त्याच्यात राहुल गांधींचा असं आरोप आहे की भारत अमेरिका व्यापार करारामध्ये ज्या काही भारताने अमेरिकन कृषी उत्पादनं वगैरे आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो सगळा अमेरिकेच्या ब्लॅकमेलिंग पोटी झालेला आहे. आणि अमेरिकेने ब्लॅकमेलिंग कशासाठी केलं तर या सगळ्या गोष्टी मोदींच्या सिक्रेट गोष्टी
त्यांच्या सहकाऱ्यांच्या सिक्रेट गोष्टी, त्यांची दुष्कर्म अमेरिकेच्या हातात असल्यामुळे भारताला हवं तसं वळवण्यात येत आहे. हे इतके बालिश आरोप करायचे तर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी सभेत न करू शकत असतात, पण राहुल गांधी ते सभेत बोलत नाहीत. याचं कारण जेव्हा सभेत ते बोलतील तेव्हा त्यांच्या विरुद्ध कारवाई होऊ शकते. संसदेमध्ये, सदनामध्ये तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. संसदेतल्या वक्तव्याबद्दल तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही आणि म्हणून ते लोकसभेत जाऊन अशा वाह्यात गोष्टी बोलतात ज्या ते स्वतःही सिद्ध करू शकणार नाही, ज्यासाठी कोणी काही त्याला काही कुठला दुजोरा देऊ शकत नाही. जाणीवपूर्वक ते लोकसभेत बोलतात कारण त्यांना माहिती आहे आपल्याला कोणी हात लावू शकत नाही. आता एरवी हे सगळं होत होतं, कोणीतरी येऊन म्हणजे मागे तो विषय आला म्हणून त्याच्याबद्दल बोलणं थोडंसं अपेक्षित आहे. मी माझं मत म्हणतोय, मला काही त्याच्यामध्ये असे काही जे तुमच्यावर थुंकणारे संपादक असतात, पत्रकार असतात, त्यांच्यापेक्षा 4 हात दूर राहणं ही योग्य रणनीती आहे असं मला वाटतं. त्यांची थुंकी त्यांना थुंकून द्यायचं तोंडावर आणि मग ती थुंकी चुकून कशा प्रकारे ती थुंकी चुकवली, किंवा मग समोर शेणाचा गोळा असेल त्याच्यात पाय टाकायचा आणि मग ते शेण कसं लाथाडलं, हे जे कुठल्या तरी त्यांच्याच कार्यक्रमात जायचं आणि त्याच्यात त्यांना कोपरखळ्या मारायच्या वगैरे. पण हा अर्थात भाजपच्या नेत्यांचा निर्णय, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे. पण राहुल गांधी अर्थसंकल्पावरच्या आपल्या भाषणात अर्थसंकल्पावर एक शब्द बोलले नाहीत. त्यांचा सगळा भर हा 4-5 गोष्टींवर होता ज्याच्याबद्दल त्यांच्याकडे कोणते पुरावे नाहीत, ज्याच्याबद्दल ते सार्वजनिक ठिकाणी बोलू शकत नाहीत. ते लोकसभेत बोलतात आणि त्याच्यामुळे परिणाम काय होतो तर सामान्य लोकांना एवढ्या सगळ्या त्यातल्या तांत्रिक बाजू कळतातच नाही आणि त्यामुळे लोकांच्या मनात भीती व्यक्त करून, कारण भारत अमेरिका व्यापारी कराराची चर्चा अनेक महिने, वर्षभर सुरू आहे. इतर देशांचे अमेरिकेशी असलेले व्यापारी करार बघितले तर भारताचा करार आहे, त्याच्यात बऱ्याच गोष्टी भारताच्या बाजूने. ही गोष्ट खरी आहे की अमेरिकेने 18% आयात कर लावलेला आहे, पण युरोपीय महासंघ, जपान, सगळ्या देशांविरुद्ध अमेरिकेने आयात कर लावलेला. असं नाही आहे की फक्त भारताविरुद्ध लावले. आशियातल्या तर सगळ्या देशांविरुद्ध भारतापेक्षा जास्त कर लावलेले आहे. पण याच्याबद्दल जेव्हा तुम्ही मिसलिडिंग गोष्टी त्याच्याबद्दल बोलता तेव्हा काय करायचं, कारण त्याचा या सगळ्याचा एरवी माणसं या सगळ्या गोष्टी राहुल गांधींच्या बोलण्याकडे बकवास म्हणून दुर्लक्ष करतात, पण आता मात्र ही पातळी ओलांडल्यासारखं. आणि म्हणून भाजपाला बहुतेक त्यांचा जो ॲसेट आहे, कारण निवडणुकीमध्ये राहुल गांधी असतील तर भाजपाला फारसा प्रयत्न न करता विजय मिळतो आणि त्यामुळे मग नॅशनल हेरॉल्ड घोटाळा असेल किंवा इतर सगळे घोटाळे गांधी घराण्याने केलेले असतील, ऑगस्टा वेस्टलँड असेल, गांधी वाड्रा घराण्याला सरकार काहीही करत नाही. कारण एक मनात भीती असते की यांच्याविरुद्ध आपण काही कारवाई केली तर उगाच लोकांचं समर्थन त्यांना मिळेल आणि म्हणून आरडाओरडा बराच केला जातो, पण कारवाई गांधी घराण्याविरुद्ध, वाड्रा घराण्याविरुद्ध केली जात नाही. पण आता राहुल गांधींनी बहुतेक पातळी ओलांडली म्हणून निशिकांत दुबे यांनी हे एक खाजगी सदस्य म्हणून हे विधेयक, हे बिल आणलेलं आहे. त्याला लोकसभेच्या अध्यक्षांनी त्याला एकदा मंजुरी दिली की त्याच्यावर चर्चा होते. त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी असंच केलं, या गोष्टी कपोलकल्पित आहे, पण त्यांनीही असंच केलं की राहुल गांधी जे देशातनं बाहेर गायब होतात, कुठे कुठे कधी म्यानमारला जातात, कधी थायलंडला जातात, कधी मलेशियाला जातात, कधी दक्षिण अमेरिकेत जातात, तिकडे जी काही वक्तव्य करतात की भारत हा देश नाही आहे, भारतातलं म्हणजे जे वेगवेगळ्या राज्यांमधला एक संवाद, संघर्ष, निगोशिएशन्स आहेत. म्हणजे उद्या आसामला वाटलं की मला भारताच्या पूर्ण तरतुदी मान्य नाही तर आसाम तसं हे करू शकते. पश्चिम बंगालला वाटलं, जे आता ममता बॅनर्जी करण्याचा प्रयत्न करत आहे की मला सरबीरची आवश्यकता नाही, मला हवे तेवढ्या बांगलादेशी लोकांना घुसवून त्यांना नागरिकत्व देते, अशा प्रकारची मांडणी करणं शांतपणे सभेमध्ये किंवा बौद्धिक कार्यक्रमात अशी मांडणी करणं म्हणजे एका प्रकारे देशाच्या एकात्मतेला धोका आणण्याचा हा प्रयत्न आहे, असं त्याचा अर्थ काढला जाऊ शकतो. राहुल गांधी कशासाठी प्रवास करतात, कुठे प्रवास करतात, खरं तर हे सगळं सरकारला माहिती आहे. सरकार त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा एक्सपोज करू शकतं, पण जसंही म्हटलं की राहुल गांधी हे सरकारचे सगळ्यात मोठे ॲसेट असल्यामुळे हे करत नेणे आत्ताही भाजपा हे न करता निशिकांत दुबे यांच्या माध्यमातून राहुल गांधींना बेइज्जत करण्याचा कार्यक्रम पार पाडत आहे. आता राहुल गांधींवर चर्चा होईल की ते कुठे जातात, काय करतात, राहुल गांधींना त्याच्याबद्दल सांगावं लागेल. होणार काहीच नाही, कदाचित त्यांचं सदस्यत्व रद्दही होणार नाही. या सगळ्या चर्चा होताच लोकसभेचं अधिवेशन संपून जाईल आणि मग हे सगळं प्रकरण रफादफा केलं जाईल. पण जोपर्यंत ही चर्चा आहे तोपर्यंत एक गोष्ट स्पष्ट आहे की भाजपाने निशिकांत दुबेंच्या माध्यमातून राहुल गांधींना ट्रॅप केलेलं आहे, त्यांना अडकवलेलं आहे.
आता राहुल गांधी तरी बोलत राहिले, कारण राहुल गांधींना माहिती आहे की समजा जरी त्यांचं सदस्यत्व रद्द झालं तरी ते पुन्हा निवडून येऊ शकतात. कदाचित 6 महिने वर्ष जाऊ शकतं त्याच्यामध्ये, पण ते पुन्हा निवडून येऊ शकतात. राहुल गांधींनी बोलणं सुरूच ठेवलं तर हे होऊ शकेल, पण अन्यथा राहुल गांधींना एका प्रकारे आपल्या ॲसेटला बळी देऊन हे प्रकरण थांबवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. सरकारला त्यातनं नेमकं काय साध्य करायचं आहे हे लक्षात येणं स्वाभाविक आहे, कारण आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण जेव्हा अवघडलेल्या जागतिक परिस्थितीमधून सरकार मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतं तेव्हा देशाचं अहित चिंतून अशा प्रकारच्या गोष्टी करणं हा मस्करी नाही आहे, या मस्करीची कुस्करी झालेली आहे. आणि आता ते राहुल गांधींना या सबस्टँटिव्ह मोशनच्या माध्यमातून सहन करावं लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.